बघतोय पुन्हा आता सागररावला दुसरा संघासाठी स्वतःचा दुसरा आणि संघासाठी असणार होते ते चौथा 13 धावा खर्च केल्या. त्यानंतरला बघतोय आपण चौथ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. या ठिकाणी पुन्हा बघतो आपण मागील मॅचचा हिरो सागरला बघतो, आपल्या किरणला बघतोय गोलंदाजी भूमिकेमध्ये. 6 चेंडूमध्ये धावा 26 धावा. पुढे चेंडू या ठिकाणी सोडला जाते किरण कडून आणि पुन्हा हो 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 या ठिकाणी एकदम शॉर्ट पिच चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा फेकलाय चेंडूला दिग्विजय षटकारासाठी. गोलंदाजाकडे दबाव खाली असणारे धाव संख्येमध्ये 56 अंकावरती. एक गोलंदाजाची कमतरता पण या ठिकाणी पाहायला मिळते ते नाळेगाव संघाकडून. किरणला बघतो या ठिकाणी गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पुन्हा या ठिकाणी आणि पुन्हा या ठिकाणी प्रयत्नाला यश नाही. चेंडू होतोय सीमारेषा पार. धावा या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळतोय 4. अजूनही मित्रांनो मॅच मध्ये काय होईल ते सांगता येत नाही. 4 चेंडूवरती 16 धावांचं समीकरण आलंय या ठिकाणी. फक्त या ठिकाणी 4 चौक्यांची गरज पडणार आहे. आणि पुन्हा या ठिकाणी मोका दिला होता, मोठं कव्हर केलं होतं पण थोडंसं मिसफिडिंग पाहायला मिळते. 2 प्लेयर त्या ठिकाणी पोहोचले होते. पुन्हा या ठिकाणी 4 धावा पाहायला मिळत आहे. करू कम मनस्थिती साखर तोंडामध्ये भरपूर टक्के होते. बघू या ठिकाणी कशा प्रकारे हा चेंडू या ठिकाणी सोडत पुन्हा किरण दादाला बघतो आपण. आणि पुन्हा या ठिकाणी 2 प्लेयर धावतात त्या ठिकाणी. पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षणाचा मोका होतो की नाही पुन्हा गलत थ्रो. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही बॅटरनी. 2 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण या ठिकाणी असणार आहे. हा चेंडू या ठिकाणी अतिमोलाचा पडणार आहे ते किरणला. खूप धावा ठेवल्या होत्या. फक्त आपण पुन्हा या ठिकाणी 500 प्रेक्षक या ठिकाणी ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. हा सामना बघण्यासाठी नाळेगाव आणि वाघाड मधील 500 प्रेक्षक ऑनलाईन हे सामना बघताय. बघू अतिमोलाचा हा चेंडू पडणार आहे तर कम से कम 10,000चा चेंडू बघतोय आपण मित्रांनो. बघूया पुढील चेंडू या ठिकाणी. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मोहन दादा सोपा येतं का इकडे 2 मिनिटं या. हा चेंडू चेक कराल तुम्ही स्वतःच्या. नो बॉल आहे सर.
या ठिकाणी फेवरेट चेंडू असणार आहे ते बॅटरसाठी. किरण या ठिकाणी दबाव खाली असणार बघू या ठिकाणी काय होतं या चेंडूवरती. खूप रन या ठिकाणी किरणला ठेवले होते पण हो यावेळी सुंदर सोडला चेंडू. सुंदर या ठिकाणी चेंडू सोडलेला आहे. फेर डिलिव्हरी सर फेर डिलिव्हरी. पूर्ण चेंडू याच्या हातात सफल झालेला बघा ना तुम्ही येऊन. आणि चेंडू त्या रेषेवरून जाईल. पाहून घ्या मोबाईल मध्ये तसं काही शंका असेल तर मोबाईल मध्ये पाहून घ्या ना दिसतंय ना. पूर्ण बाहेर नाहीये. सेकंड लाईनच्या मध्ये चेंडू आहे. बघूया पुढील चेंडू या ठिकाणी बघूया. आणि पुन्हा या ठिकाणी विकेट षटकार पाहायला मिळतोय. सुपरवरचा सामना बघतो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा. फेडिंग तशी त्या पद्धतीने फेडिंग लावायची. विनंतीकडे बाहेरून कोणी बघू नका तर पॅन्टी लागू बरं काय दक्षता घ्यायची. रोमांचक सामना बघूया पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत. दुसरा सामना या ठिकाणी बघितला आपण सुपरवरचा सामना. बघू या ठिकाणी गोलंदाज कोण निवडते नेमका अनिल का सागर. कारण बघितला पॉवर प्लेचा दुसरा षटक अनिलने सुंदर टाकला जाऊ 4 धावा खर्च करत आपण यावेळी गोलंदाजात कोणात नियंत्रण करणार आहेत. अजय आणि मग या ठिकाणी अष्टपदी सलामी जोडी अंकुश दादाला वगैरे संघाकडून
अजय आणि अंकुश बघतो या ठिकाणी सागरदादा सुपर ओव्हरचा सामना. पुन्हा या ठिकाणी बघतोय बॉर्डरला प्लेअर धावतोय त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्नाला यश नाही. चेंडू या ठिकाणी पुन्हा धावतोय सीमा रशाबार त्या ठिकाणी धावा पाहायला मिळत आहे. चार धावांनी स्वागत केलंय या ठिकाणी सागरदादाचं. करू का मरुस्थिती या ठिकाणी बघतो आपण पुढील चेंडू पुन्हा या ठिकाणी सुंदर सोडलेला चेंडू बॅटचा आणि वरचा कुठलाही संपर्क नाही. कंबाईन निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा या ठिकाणी अंकुश दादासाठी आणि पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा प्रहार केला होता पण पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. कंबाईन निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू बघता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आतापर्यंत सुंदर असे 4 चेंडू बघतोय. अवघी 5 धावा कर झालेल्या 4 चेंडूवरती. पुढील चेंडू पर्यंत सागरदादा अजय टाकला बघतो आपण. बघू या ठिकाणी रनआउटचा मौका आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी पुन्हा तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या त्या सागरने. अंतिम शेवटचा चेंडू बघतो आपण या ठिकाणी सागरच्या गोलंदाजच्या भूमिकेत मैदानाच्या मध्ये अजय सामना करून वाघाड संघाकडून दोन धावा पूर्ण आणि नंतरला विकेट पडते या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये. पहिला पॉवर प्लेचा सुपर या ठिकाणी सुपर ओव्हरचा षटक हाताला आपण बघू. या ठिकाणी सागरदादाने 9 धावा खर्च केला आणि 10 धावांचं समीकरण येते 6 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवरती बघितलं आपण 4 धावा येऊन नंतरला 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. नंतरला एक सिंगल धाव नंतरला दोनदा जोडीच्या 2 धावा अशा एकूण 9 धावा खर्च केल्या त्या सागरने. गेल्या पहिल्या दिवसापासून 8 दिवस या ठिकाणी स्पर्धा बघितल्या आणि स्पर्धेमध्ये एक सामना फक्त पाहायला मिळाला होता. तो शेरपाडा आणि इंगोरे या दोन्ही संघामधील सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळाला होता. त्यानंतरला दुसरा सामना बघतोय सेमीफायनल मध्ये नाळेगाव आणि वाघाड या दोन्ही संघामध्ये एक मोठं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतरला थोडंसं गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. एक गोलंदाज कमतरपणा पाहायला मिळतो नाळेगाव संघाकडून संदीप चौधरीच्या रूपामध्ये आणि विटर षटकारांचा बादशाह संदीपला मानवत आणि तो संदीप या आज नाळेगाव संघात उपस्थित नाही काही कारणास्तरामुळे आणि तोच गोलंदाज कमतरपणा पडली ती नाळेगाव संघाला. बघतो या ठिकाणी 10 धावांचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा बघतो अष्टपैलू सलामीची जोडी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आणि दादा पवार आणि सागर 6 चेंडूमध्ये लागतात त्या 10 धावा.
या ठिकाणी बघता आपण परत जरा सुपर ओव्हर झाली तर विकेटवरती निर्णय असणार आहे. सहा चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. पहिला गोलंदाज अंकुश. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोका दिला होता. एक धाव बघतो आपण. एक झेलचा मोका दिला होता या ठिकाणी आणि आलाय होता. 5 चेंडू 9 धावा. आणि या ठिकाणी वाईटचा कॉल येतोय. पंचवटी 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 या ठिकाणी पाहायला मिळते. 5 धावा या ठिकाणी खात्यात जमा होत्यात अष्टरूपामध्ये. नाळेगाव संघाला धाव संख्या जाऊन पोहोचते या ठिकाणी 6 या अंकावरती. चेंडू असणारे या ठिकाणी 5 आणि धावा लागणार आहेत त्या 4. सिंगल डबलचा या ठिकाणी प्रयत्न करण्यामध्ये यश येत नाही ते अनिल पवारला. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा या ठिकाणी सिंगल धाव पाहायला मिळते. 3-3. पुढील चेंडू पण या ठिकाणी मॅचचा सामना काय होईल ते सांगते ते मित्रांनो. पुन्हा 1-2. सामना काय. नॉट आउट आहे. रन आउट. मोहन भाऊ दोन्ही संघाने 6-6 बॉल द्या. ज्याची विकेट निघेल तो विन देऊन टाका. डबल सुपर ओव्हर करायची का. ठीक आहे चला. बॉल आउट करा. बॉल आउट. मोहन दादा. मोहन दादा बॉल आउटच करा. बॉल आउटच करा.
असा सामना आपण बघितला होता आयर्लंड विरुद्ध भारत मॅचवरती सामना बघितला असेल आपण मित्रांनो. आयर्लंड विरुद्ध भारत होता त्यावेळी बाकी दोनदा सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळाला होता. सर एक रन असणार आहे ना. येस. वाईटचा कॉल येतो या ठिकाणी पुन्हा एकदा. बघू या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि त्या ठिकाणी होतोय झेल फलंदाज होते पेल पवेलियन परत. आणि या ठिकाणी पुन्हा वाईटचा कॉल येतो की नाही या 4 धावांचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे अजूनही बी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय.
खूप कमिटमेंट या ठिकाणी पाहायला मिळतंय आम्हाला ऑनलाईन प्रेक्षक जयंत या ठिकाणी कमिटमेंट मोठं अखत्र कमिटमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. मोहनदादांनी खऱ्या अर्थाने जर दुसऱ्या पॉवर प्लेअरला गोलंदाज पण बदलायला लागत होते आणि बेस्ट पण त्या ठिकाणी बदलत असं कमिटमेंट या ठिकाणी आम्हाला यायला लागलंय किंवा या ठिकाणी स्टंप सामना या ठिकाणी ठेवायला पाहिजे होता असं पण कमिटमेंट या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघूया 8 धावा लागतात त्या 6 चेंडूमध्ये. अनिल पवार फक्त गोलंदाजच्या भूमिकेमध्ये अजय सामना करणारे. तोपर्यंत 2 धावा केल्या. बाहेरून गागू नका मित्रांनो. आधीच एक खराब कमेंट आलाय या ठिकाणी कारण बॅटरला जायचंय त्या ठिकाणी त्याला धावा किती घ्यायचे बॅटरला माहिती आहे. पुढील चेंडू बघतो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू उडावलाय. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी बघूया माधव आणि या ठिकाणी होतोय झेल. फलंदाज होतोय फेल. अजय पहिलेमध्ये परत होतोय. बघतो या ठिकाणी अंकुश जातो फलंदाजीसाठी. 1 विकेट लागणार ते नाळेगाव संघाला. एकदा मिळाला नाळेगाव संघाला. दुसरा मिळाला पुन्हा वाघाड संघाला. पुन्हा एकदा काय होतं बाकी या सामन्यामध्ये सर्वांचं लक्ष लागलंय. जवळजवळ 600 ते 650 प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहे. सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रोमांचक सामना बघतो मित्रांनो या ठिकाणी आपण सुपर ओव्हरचा. बघूया या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी रनआउटचा मौका होतो का नाही पण
एक शिंगलता पाहायला मिळते दोन्ही बॅटरकडून. तीन चेंडूमध्ये बघतोय आपण या ठिकाणी 5 धावा लागताय. पुढील चेंडू बघतो आपण या ठिकाणी. पुन्हा या ठिकाणी उडवलाय चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा बाहेरून बोलू नका नाव, बाहेरून बोलू नका सर. 2 रनाची पेनल्टी लावून द्याल ना. दोन्ही संघाची कळकळ आहे ना. दोन चेंडूमध्ये 4 धावांचं समीकरण आहे आणि 1 विकेट लागते नाळेगाव संघाला. पुन्हा या ठिकाणी उडवलाय चेंडू. बघू या ठिकाणी विजय फटका. अभिनंदन. दोन्ही संघाचं स्वागत कौतुक करते.